भूमिका अनेक वेळा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतली आपणच संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलेली आहे। आज विधिमंडळामध्ये एकच चर्चा झाली, सगळ्या सभासदांनी एकच मागणी केली की काल जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आश्वासन दिलं होतं की सर्वपक्षीय बैठकीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा केली जाईल, त्या बैठकीला विरोधकांनी त्याच्यावर बहिष्कार घातला। याच्यातली प्रामुख्याने एक गोष्ट मला सांगायची आहे, ज्याचा साक्षीदार मी स्वतः आहे। मी काल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या चेंबरमध्ये असताना माननीय ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात साहेब एक कागद घेऊन आले आणि तो कागद त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला आणि अनावधानानं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं बैठकीला जे नाव राहिलेलं होतं ते नाव त्याच्यामध्ये इन्क्लूड करावं अशा पद्धतीची सूचना वजा विनंती बाळासाहेब थोरातांनी 3 वाजता ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना केली आणि एका सेकंदाचा देखील विलंब न घालवता मुख्यमंत्री महोदयांनी अनावधानानं जे नाव राहिलेलं होतं माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं ते त्या बैठकीसाठी इन्क्लूड करण्याचे आदेश दिले। आता मला सांगा की 3 वाजता काँग्रेसचे नेते राहिलेल्या काँग्रेसच्या नेत्याचं नाव या बैठकीमध्ये इन्क्लूड करावं अशा पद्धतीची मागणी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये येतात। याच्यामध्ये मी बाळासाहेब थोरातांचा कुठेही अवमान करण्याची माझी इच्छा नाही, परंतु वस्तुस्थिती जनतेसमोर आली पाहिजे आणि त्याच्यानंतर कोणाचा तरी फोन येतो, कोणाचा तरी आदेश येतो आणि ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या बैठकीला जाऊ नका